नमस्कार. मनस्विता जागर कर्तृत्वाचा नवरात्र स्पेशल 2023च्या आजच्या भागात मी रुपाली विरकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, स्त्रियांची मासिक पाळी या विषयावर आजही आपल्या समाजात फारसं बोललं जात नाही. त्याबद्दलचा अवेअरनेस देखील कमी आहे आणि त्याचमुळे अनेक स्त्रियांचं आयुष्य देखील धोक्यात येतं. पण आज मनस्वितेच्या या प्लॅटफॉर्मवर स्त्रियांच्या या मासिक पाळीविषयी आणि त्याच अनुषंगाने सॅनिटरी पॅड्स या उद्योग क्षेत्रात काम करणारी एक मनस्विता आपल्याला भेटायला आलेली. तेव्हा जाणून घेऊया सायली पाटील कुलकर्णी यांच्या फेमिनाईन या ब्रँडविषयी. नमस्कार सायली. नमस्कार रुपाली. नमस्कार. UPSCची तयारी करणारी एक मुलगी ते कोटींची उलाढाल करणारी एक व्यावसायिका, तुमचा फेमिनाईन ब्रँड याच प्रवासातनं निर्माण झालेला आहे. तर या ब्रँडविषयी आम्हाला अधिक जाणून घ्यायला आवडेल. खरं तर फेमिनाईन हा ब्रँड सुरू करण्याचा माझा काही विचार नव्हता. मी एका नामांकित कंपनीमध्ये वितरकाचं काम करत होते. पण ते करत असताना माझ्या अचानक असं लक्षात आलं की माझं वजन वाढतंय आणि मला काहीतरी सिम्पटम्स दिसत आहेत. मग माझ्या जागरूकपणामुळे मी त्याची टेस्ट केली आणि मग कळलं की मला PCODचे सिम्पटम्स आहेत. आणि मग मला असं वाटलं की जर मला आहेत तर माझ्यासारख्या किती महिलांना असतील, तर याबद्दल अवेअरनेस करण्याची आवश्यकता आहे आणि मी तो करायला लागले. करता करता आपण महाराष्ट्रामध्ये साधारण 400 प्रोग्राम केले त्याचे. आणि मग आत्ता कळायला लागलं की आपण लोकांना अवेअरनेस तर देतोय, पण आता त्याचं सॉल्युशन देण्याची आवश्यकता आहे. मग सॉल्युशन नाही आहे का, तर सॉल्युशन मार्केटमध्ये अवेलेबल होतं, ते इकॉनॉमिक नव्हतं. म्हणजे आपल्या देशातली जी जनता आहे ती विकत घेऊ शकणार नव्हती. मग त्यावेळेस विचार आला फेमिनाईनचा आणि मग आपण फेमिनाईन प्रीमियम सॅनिटरी नॅपकिन हा ब्रँड सुरू केला. साधारण किती वर्ष झाली आहेत या ब्रँडला आता मार्केटमध्ये येऊन? ब्रँडला 7 वर्ष झाली. पण मग जेव्हा ही सुरुवात केली तेव्हा चॅलेंजेस पण काही आले असतील? नक्कीच. आपलं एकदा डिस्कशन झालं होतं की चॅलेंजेस हे आपण 30 दिवस 300 दिवस असे आपण कॅल्क्युलेट करतो. मी ज्या रिस्क कॅल्क्युलेट केल्या होत्या त्या मला सगळ्या सुरुवातीच्या 6 महिन्यातच आल्या. म्हणजे पार्टनर्स इश्यू असतील किंवा आर्थिक अडचणी असतील, डेप्टरचे पेमेंट वेळेवर न येणं हा प्रॉब्लेम असू शकतो. त्यावेळेला पूर आला होता, तर सांगली आणि कोल्हापूरच्या पुरामध्ये माझा पूर्ण स्टॉक भिजला. आणि सॅनिटरी नॅपकिन भिजल्यानंतर आपण ते रिकव्हर करू शकत नाही. गोडाऊन मध्ये पाणी गेलं. त्यामुळे नैसर्गिक आणि आर्टिफिशियल अशा सगळ्या प्रकारचे जे प्रॉब्लेम्स होते ते आले आणि ते सगळे मी फेस केले. आणि त्यानंतर ह्या सगळ्यातून सावरता कमी की काय म्हणून कोरोना, आणि कोरोना नंतर संपूर्ण बिझनेस माझा स्लॅग झाला आणि त्यानंतर माझं लग्न झालं. मग माझी मुलगी झाली. या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये येत गेल्या आणि मग या सगळ्यावरती मात करत आता 2020, 21, 22 साली आपण आपला ब्रँड हा खूप चांगल्या पद्धतीने उभा करण्याचा प्रयत्न केला. मग ह्या प्रत्येक टप्प्यावर जेव्हा एक अडचण येत होती आणि तुम्ही फेस करत होतात, एकट्या होतात की कोणाचं सहकार्य तुम्हाला लाभलं? एकटी नव्हते. आपण एकटे आयुष्य जगू शकत नाही. तर माझ्या आयुष्यामध्ये माझे आई बाबा, माझी लहान बहीण, त्यानंतर माझे मिस्टर, माझे सासू सासरे आणि माझी 18 महिन्याची मुलगी धृता, जी आजही तिला मी सोडून माझी बाकीची सगळी कामं करत असते, आणि माझे माहेर आणि सासर सगळे कुटुंबीय, ह्यांनी सगळ्यांनी, म्हणजे माझा एक व्यवसाय म्हणजे माझं एक कुटुंब आहे. तर ह्या सगळ्यांनी मला खूप मदत केलेली आहे. आणि आता माझी ऑफिसमध्ये जी टीम आहे, माझ्या फॅक्टरीमध्ये जी टीम आहे, त्यानंतर माझे जे क्लायंट्स आहेत जे डे 1 पासून आतापर्यंत माझ्याशी जोडले गेलेले आहेत, माझं रिटेन्शन खूप चांगलं आहे. तर या सगळ्यांचं सहकार्य नक्कीच मला आहे. सायली, मग या व्यवसायाचा सेटअप कसा आहे? काय आहे की माझं डोंबिवलीमध्ये 1000 स्क्वेअर फीटचं ऑफिस आहे. इथेच एक माझं पॅकिंग युनिट सुद्धा आहे आणि पुण्यामध्ये माझी फॅक्टरी आहे जिथे माझं मॅन्युफॅक्चरिंग होतं. आणि टोटल 16 जिल्ह्यांमध्ये आपण अवेलेबल आहोत. 16 जिल्ह्यांमध्ये आपलं डिस्ट्रीब्युशन चालतं. पण मग या सगळ्यांना चालवणारी तुमची टीम, तुमचा स्टाफ, तो कसा आणि केवढा आहे? माझा खूप मोठा स्टाफ आहे. माझ्या ऑफिसमध्ये एक 5 जणांची टीम आहे. त्याच्यानंतर माझा ब्रँड मॅनेजर आहे ते अहमदाबादला असतात. माझी डिजिटल मार्केटिंगची एक चांगली टीम आहे. आणि त्यानंतर माझ्या फॅक्टरीमध्ये एक 25 जणांचा स्टाफ आहे. आणि माझे 16 डिस्ट्रीब्युटर्स आणि त्या थ्रू माझ्या डे टू डे सेलिंग करणाऱ्या अराउंड 20,000 फिमेल्स. 20,000 फिमेल्स जस्ट सेलिंग करतात. येस. मग परचेस करणारा ग्राहक वर्ग आहे तो केवढा मोठा आहे? माझा आतापर्यंतचा जो क्लायंट बेस आहे तो 1.5 लाखांपेक्षा जास्त आहे आणि तो अजूनही माझ्यासोबत आहे.
मगाशी तुम्ही म्हणालात की रिटेन्शन तुमच्याकडे Yes. खूप होतं, येस, तर ते रिटेन्शन होण्याचं कारण तुमच्या युएसपी मध्ये असणार. डेफिनेटली. ते युएसपी काय आहेत? येस, मला सांगायला आवडेल की आपण जे आहेत ते देशातले पहिले 5-in-1 टेक्नॉलॉजी यूज केलेले फेमिनाईन प्रीमियम सॅनिटरी नॅपकिन्स आहोत, ज्याच्यामध्ये ॲनाईन चीजचा वापर केलेला आहे. हे एक 10 लेअरचं पॅड आहे आणि 10 लेअरच्या पॅडचं चॅनलिंग अशा पद्धतीने केलेलं आहे की ते कुठेही लिकेज होणार नाही. आणि हे 100% बायोडिग्रेडेबल असल्यामुळे यापासून महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. उदाहरणार्थ त्यांना रॅश होत नाही किंवा त्यांना इचिंग होत नाही, त्यांना इन्फ्लेमेशन होत नाही. आणि जर हे सगळं होत नाही तर मग त्यांना इन्फेक्शन्स होणार नाहीत. इन्फेक्शन्स नाही झाले तर पुढे PCOD, PCOS, फायब्रॉइड आणि त्याचंही घातक स्वरूप पुढे जाऊन म्हणजे कॅन्सर होणार नाही. ओके. तर अशा पद्धतीचं आपलं एक कॅन्सर फ्री पॅड आहे असं मी सांगू शकते. सायली, तुम्ही हे जे प्रॉडक्ट डिझाईन केलेलं आहे आणि जी टेक्नॉलॉजी तुम्ही याच्यात प्रामुख्याने वापरता, तर ती डेव्हलप कशी झाली? येस, नक्कीच मला सांगायला आवडेल की हा जो कोरोनाचा काळ होता त्याचं मी खूप चांगलं युटिलायझेशन केलं आहे. ज्यावेळेला आमचा सेल बंद होता तर त्यावेळेला आपण मार्केटमध्ये काय नवीन आणू शकतो किंवा लोकांपर्यंत काय चांगलं प्रोडक्ट पोहोचवू शकतो आणि मग ते लोकांना फायदेशीर कसं असू शकतं, यासाठी मी जवळजवळ 8 महिने R&D केलेला आहे. एक खूप चांगला स्टडी केला आहे आणि कोरोनाच्या त्या काळाचा मी खूप चांगला वापर केला आहे. मग ह्या जेव्हा अभ्यास सुरू केलात आणि तुम्ही प्रत्येक टप्प्यावर इतक्या जणींना हे पॅड्स पुरवत आहात, पण मग स्पेसिफिक असे काही आपले सोशल मीडियावरती पण म्हणजे कोणाला जर ऑर्डर करायची असेल येस, तर त्या कशा करू शकतात? आपण B2B मध्ये आहोत, आपण B2C करत आहोत, आता आपण D2C मध्ये सुद्धा आलेलो आहोत. आपण सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे आपण फेसबुकवर आहोत, आपण इंस्टाग्रामवर आहोत, लिंक्डइनवरती आहोत, त्यानंतर Amazon, फ्लिपकार्ट, मिशो आणि एक इंटरनॅशनल वेबसाईट सुद्धा आहे ज्याच्यावरती आपलं प्रोडक्ट अवेलेबल आहे. आणि आपली स्वतःची सुद्धा वेबसाईट आहे thefemininehygiene.com नावाची, ज्याच्यावरती तुम्ही डायरेक्टली आपलं प्रोडक्ट ऑर्डर करू शकता. तुमचं हे जे प्रोडक्ट आहे याच्यामध्ये जसं 25,000 जणींची टीम आहे, त्या टीममध्ये जर आणखी कुणाला सहभागी व्हायचं असेल, कुणाला आपलं इन्कम सोर्स म्हणून या व्यवसायात तुमच्या बरोबरीने यायचं असेल, तर त्याच्यासाठीची काय प्रोसेस आहे? आपल्याकडे एक 3,500चं पॅकेज आहे ज्याच्यामध्ये आपण प्रॉपर ट्रेनिंग देतो आणि तुम्हाला सांगतो की तुम्ही मार्केटमध्ये जाऊन हे प्रोडक्ट कसं सेल करू शकाल आणि त्यामधून महिलांना खूप चांगला रोजगार पण मिळतो. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1200 महिला बचत गट आहेत ज्यांना आपण हे प्रॉपर ट्रेनिंग दिलेलं आहे. त्यासाठी आपल्याकडे ट्रेनर्स येतात चांगले आणि आपण त्यांना एक व्यवसाय सुरू करून देऊ शकतो. तुमच्या ब्रँडला इतकी चांगली मानांकनं सुद्धा मिळालेली आहेत, काही अवॉर्ड्स मिळालेले आहेत, तर जरा त्याबद्दल थोडक्यात सांगा ना. मला ग्रीन प्रिन्सेस ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळालेला आहे. त्याच्यानंतर मोस्ट सिक्युअर सॅनिटरी पॅड ऑफ द इयर, बेस्ट फिमेल हायजीन ब्रँड ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळालेला आहे. वुमन एंटरप्रेन्योर ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळालेला आहे. पण मला असं वाटतं की या अवॉर्डपेक्षा एक माझी मोठी अचीवमेंट आहे आणि ते म्हणजे माझे क्लायंट्स आणि माझी सुरुवातीपासून जोडली गेलेली माणसं की ज्यांनी इतकी वर्ष माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्या ब्रँडवर विश्वास ठेवला आणि ते आजही आपल्याकडून प्रोडक्ट परचेस करत आहेत. इतका सुंदर प्रवास झाला आता इतक्या वर्षांमध्ये, तर मग आता पुढचं टार्गेट काय? मी 10,000 रुपये घेऊन माझ्या वडिलांनी मला दिले होते, ते घेऊन मी हा व्यवसाय सुरू केला होता आणि तो व्यवसाय आता आपण जवळजवळ 6.5 कोटींपर्यंत नेलेला आहे. आणि जर आता हा करोडोंचा व्यवसाय आहे तर तो मला शतकोटींमध्ये न्यायचा आहे. डेफिनेटली हे माझं टार्गेट आहे आणि देशातल्या प्रत्येक महिलेकडे अफोर्डेबल बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन पोहोचवायचं आहे. ही एक माझी धारणा आहे. खूप कौतुक आहे, कारण तुम्ही तुमचं ध्येय इतक्या छानपणे मांडलंय आणि त्याच्या प्रती प्रयत्न आहेत आणि त्याकडे तुमची जायची सुरुवात तुम्ही केलेली आहे. तर आमच्या सगळ्या टीमकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि ही मुलाखत बघणाऱ्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना मला हे सांगावंसं वाटतं की तुम्हाला देखील एखादा व्यवसाय, जोडधंदा, जोडकाम करायचं असेल तर ही एक चांगली संधी आहे. फेमिनाईनचे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळतील, तर तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि येस, मासिक पाळी हा विषय इतका नाजूक आहे, त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. तर फेमिनाईन ब्रँड एकदा वापरून बघायला हरकत नाही. तुमचा फीडबॅक देखील त्यांना कळवा. तुम्ही जसं अपघाताने व्यवसायाकडे वळलात, पण अशा काही
आहेत तरुणी किंवा काही तरुण देखील की त्यांना व्यवसायामध्ये यायचं आहे, पण मग अशासाठी तुम्ही काय संदेश द्याल? मला जो संदेश द्यायचा आहे तो मी कविता स्वरूपात लिहून आणलेला आहे. जर तुम्ही मला परवानगी दिली तर तुम्ही खरं तर परवानगी मागण्याची काहीच आवश्यकता नाहीये, कारण इतक्या सुंदर आपल्या गप्पा चालल्यात आणि त्याच्यावरती हे म्हणतात ना चेरी ऑन द केक तसं होईल. सो प्लीज तुम्ही ती कविता ऐकवा. येस, थँक्यू सो मच. मला जाता जाता एक संदेश द्यायचा आहे की ती म्हणजे तिची मासिक पाळी, ती म्हणजे स्त्री आणि ती म्हणजे वसुंधरा यांची जर आपण काळजी घेतली तरच आपण वाचू शकतो. आणि आता एक छोटासा संदेश. तुझ्या कर्तृत्वाने आणि सामर्थ्याने होतील स्वप्न साकार. ठेव स्वतःवर विश्वास आणि कामात सातत्य, येईल प्रयत्नांना आकार. डगमगू नकोस, धीर नको सोडू, पुढे आहे अडचणींचा सागर. मिळू दे यशाची सोनेरी किनार तुझ्या ध्येयाला आणि होऊ दे स्त्री शक्तीचा जागर, स्त्री शक्तीचा जागर. धन्यवाद. किती सुंदर ओळी आहेत, म्हणजे गोड ओळी आहेत असं मी म्हणेन. कारण तुमच्या या स्त्री जागरामध्ये आमच्याबरोबर सुद्धा काही अशा मनस्विता जोडल्या गेलेल्या आहेत की त्या अनेक वेगवेगळ्या एपिसोड्सना आमच्याबरोबर ॲज अ गिफ्ट पार्टनर म्हणून इथे येतात आणि त्यांचे सुंदर सुंदर गिफ्ट्स आहेत त्या तुमच्यासारख्या पाहुण्यांना देऊ इच्छितात. तर असाच एक ब्रँड आहे डोंबिवलीतला अश्विनी लेले यांचा द स्वीट बॉक्स. वेगवेगळ्या प्रकारचे केक्स, ब्राउनीज, तुम्ही फक्त सांगा तुम्हाला कुठला केक हवा आहे, तो अगदी फ्रेश आणि ताजा तुमच्या घरापर्यंत पोहोचेल. तर त्यांनी छोटीशी ब्राउनी तुमच्यासाठी गिफ्ट म्हणून दिली आहे. ठीक आहे, थँक्यू. आणि नक्की तुमचा फीडबॅक कळवा. शुअर. येस, थँक्यू. तर मैत्रिणींनो, सांगता तर मला वाटतं आता आपण इथेच करूया, कारण इतकी सुंदर कविता सादर झालेली आहे. मी सायली तुमचे खरंच पुन्हा एकदा आभार मानते की तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिलीत आणि तुमच्या पुढच्या ध्येयासाठी दिष्टी मीडिया आणि मनस्वितेच्या सगळ्या टीम मेंबर्सकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच मनस्विता. मला तुम्ही इथे बोलवलं आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल थँक्यू सो मच.